नीट परीक्षेतील गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून आता देशभरात संतापाची लाट उसळली आहे। कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबई पाठोपाठ पुण्यातही विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत। पुणे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ विद्यार्थ्यांनी एकत्र येत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे। दरम्यान दिल्लीत संसदेवर काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। नीट परीक्षा रद्द करा आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या अशा घोषणाबाजीने आज पुणे आणि दिल्लीचा परिसर दणाणून गेलाय। पुण्यात पुणे स्टेशन जवळ मोठ्या संख्येने तरुणांनी एकत्र येत निदर्शनं केली। इन्क्लाब जिंदाबादच्या घोषणा देत विद्यार्थ्यांनी थेट शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे स्टेशन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दुसरीकडे राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीने संसदेवर काढलेला मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता। संसदेच्या दिशेने जाणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या आणि अमानुष लाठीचार्ज केला, ज्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले। दरम्यान या तीव्र आंदोलनानंतर केंद्र सरकार चर्चेला तयार झाल्याचा दावा कॉकरोच जनता पार्टीने केलाय। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्यासोबत पक्षाच्या प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक देखील होणार आहे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।